नमस्कार, मी माधवी. आई असणं म्हणजे फक्त मुलांची काळजी घेणं नाही, तर स्वतःच्या मनाशी रोज एक लढाई लढणं आहे. तुमच्यापैकी किती जणींना असं वाटतं की मी खूप विचार करते, खूप जास्त. रात्री झोपायच्या आधी एखादी छोटीशी गोष्ट डोक्यात येते आणि मग सुरू होतो विचारांचा भडीमार. मी असं बोलायला नको होतं, त्याने असं का केलं असेल, उद्या काय होईल, आणि कळतही नाही आपण ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक रूल सांगणार आहे, जो तुम्ही फॉलो केलात तर तुमचं ओव्हर थिंकिंग 50% तरी लगेच कमी होईल. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करणं. पण प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, आपण फक्त त्यात अडकून पडतो. ओव्हर थिंकिंग का होतं? ओव्हर थिंकिंगची 3 मेन कारणं आहेत. पहिलं म्हणजे कंट्रोल हवा असतो, आपल्याला सगळं परफेक्ट हवं असतं. दुसरं म्हणजे फिअर, काहीतरी वाईट होईल अशी भीती असते. तिसरं म्हणजे सेल्फ डाऊट, मी योग्य करते का हा प्रश्न. पण सत्य काय आहे माहीत आहे? आपण सगळं कंट्रोल करू शकत नाही. हे ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी एक पॉवरफुल रूल आहे. हा रूल इतका सिंपल आहे की तुम्हाला वाटेल इतकंच, पण बिलीव्ह मी, हा रूल फॉलो केला तर तुमचं मन हलकं होईल. जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्यावर विचार करायचा नाही. पुन्हा एकदा ऐका, कंट्रोल नाही तर विचार नाही. आपण ओव्हर थिंकिंग का करतो माहिती आहे? कारण आपण सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. पण ट्रूथ काय आहे? आपल्या आयुष्यातील 80% गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. आता मी तुम्हाला एक छोटा माइंड शिफ्ट देणार आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्या डोक्यात विचार येईल तेव्हा लगेच रिॲक्ट करू नका. फक्त थांबा आणि स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? आणि इथेच सगळं बदलतं. जर उत्तर हो असेल तर डायरेक्ट ॲक्शन घ्या. माझं वजन वाढतंय, कंट्रोलमध्ये आहे का? हो. मग काय करायचं? मी अशीच राहणार? मी काही करू शकत नाही? नाही. चालायला जा, डाएट इम्प्रूव्ह करा, पाणी जास्त प्या, विचार कमी आणि ॲक्शन जास्त. ॲक्शन घेतली की ओव्हर थिंकिंग आपोआप कमी होतं. आता दुसरी केस, जर उत्तर नाही असेल तर मग लेट इट गो. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? कंट्रोलमध्ये आहे का? नाही. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी लोक काहीतरी बोलणारच, आणि मग तुम्ही का स्वतःला त्रास देता? आपण लोकांच्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकत नाही, पण आपल्या शांततेवर ठेवू शकतो. माझं मूल भविष्यात काय करेल? कंट्रोलमध्ये आहे का? पूर्णपणे नाही, पण तुम्ही त्याला व्हॅल्यूज देऊ शकता, सपोर्ट देऊ शकता. त्याचं फ्युचर तुमच्या हातात नाही. जेव्हा काही कंट्रोलमध्ये नसतं तेव्हा स्वतःला म्हणा, मी माझं बेस्ट दिलं आहे, बाकी सोडून देते. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यावर विचार करणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं. आता एक छोटा हॅबिट पुढच्या 24 तासांसाठी. जेव्हा जेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होईल लगेच स्वतःला विचारा, कंट्रोलमध्ये आहे का? जर येस तर ॲक्शन घ्या, जर नो तर रिलीज करा. तुमचं मन खूप पॉवरफुल आहे, पण तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टींवर वापरताय. आजपासून तुमची एनर्जी वाचवा. जिथे कंट्रोल आहे तिथे लावा आणि बाकी सगळं शांतपणे सोडून द्या. आई म्हणून तुम्ही खूप हँडल करता, घर, मुलं, काम, स्वतःचं मन. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्ट्रॉंग आहात, पण तुम्ही ह्युमन आहात. ओव्हर थिंकिंग थांबवणं म्हणजे स्वतःला फ्रीडम देणं. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, आय विल स्टॉप ओव्हर थिंकिंग. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण रोज 1% बेटर बनणार आहोत.